नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या जमीन मोजणीवरून परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा येथे शुक्रवारी अभूतपूर्व तणाव निर्माण झाला. आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला अशा संतप्त घोषणा देत शेतकरी रस्त्यावर उतरले. गावात अक्षरशः छावणीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांच्या मते गावाच्या लोकसंख्येपेक्षा पोलिसांची संख्या अधिक आहे. अवघी 365 लोकसंख्या असलेल्या गावात तब्बल 600हून अधिक पोलीस तैनात करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मध्यरात्रीपासूनच आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची धरपकड सुरू करण्यात आली. काहींना ताब्यात घेऊन ताडकळस आणि दैठणा पोलीस ठाण्यात हलविण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या कारवाईमुळे गावात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी प्रशासनाने दिलेल्या नोटिसा स्वीकारण्यास शेतकऱ्यांनी नकार दिल्यानंतर मध्यरात्री कलम 168 अन्वये नोटिसा घरांवर चिकटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच BNS 163 अंतर्गत गावात निर्बंध लागू करून गटधारकांशिवाय इतरांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मोजणीला विरोध दर्शवण्यासाठी वृद्ध महिला, युवक, शेतकरी कुटुंबीय मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. घोषणाबाजी, रास्ता रोको आणि तीव्र निषेधामुळे वातावरण तापले. काही ग्रामस्थांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे. दरम्यान प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतल्याचे स्पष्ट केले. मात्र एका बाजूला जमिनीच्या प्रश्नावर ठाम असलेले शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला कडेकोट पोलीस बंदोबस्त यामुळे सहजपूर जवळा परिसर सध्या अक्षरशः रणांगणात परिवर्तित झाला आहे. शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा आता केवळ विकासाचा नसून अस्तित्वाच्या लढ्याचा बनला आहे का? हा सवाल आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, परभणी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.